बातमी अकोल्यातून। अकोला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर तुफान हाणामारी झाली। कपड्यांचा भाव करण्याच्या वरून वाद विकोपाला गेला। कपडे विक्रेत्याची महिलेच्या पतीला पाईपनं बेदम मारहाण झाली। अकोला महानगरपालिकेसमोर विक्रेत्यांची दादागिरी पाहायला मिळाली। संबंधित महिला कपड्यांच्या खरेदीसाठी आली होती। दुकानदाराच्या बोलण्यावरून वाद झाला। हा वाद वाढला आणि त्यानंतर दुकानदारानं महिलेच्या पतीवर पाईपनं हल्ला केल्याचा आरोप आहे। दरम्यान हा प्रकार महानगरपालिकेचे उपमहापौर अमोल घुगे यांच्या निदर्शनास आला। त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा व्हिडिओ चित्रित केला। तसेच संबंधित महिला आणि तिच्या पतीला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करण्यास मदत केली। या प्रकरणी महिलेनं संबंधित विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान महानगरपालिकेसमोरच घडलेल्या या घटनेनंतर अतिक्रमणधारक आणि फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्या बाईने एवढंच म्हटलं त्याला की व्यवस्थित बोलणं आहे का, बोलायची पद्धत आहे का, त्याच्यावरून त्यांनी त्या महिलांना मारण्यासाठी अक्षरशः काठी त्या बाईच्या डोक्यामध्ये टाकत होती। त्या बाईनं तिचा बचाव केला आणि तिथे असलेले तिच्या सोबतचे घरचे त्यांनाही 2 युवकांनी पकडून ठेवलं आणि त्यांनी त्या बाईला मारहाण केली। असे जर हे अतिक्रमणधारक जर असे करत असतील तर आपण माझी एसपी सरांना सुद्धा विनंती आहे की अशा लोकांचा तात्काळ आपण बंदोबस्त करावा।